स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड. स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड, सॉरी, हे आपल्या कंपनीचं नाव आहे. आपली ही कंपनीची सुरुवात झालेली आहे 1 नोव्हेंबर 2018 साली. आता कुठलं चालू आहे वर्ष? म्हणजे 6वं वर्ष चालू आहे. लक्षात घ्या. आपल्या कंपनीचे मालक आहेत. डीमार्टचा मालक कोण सांगू शकेल का? ज्याला आता देतो 500 रुपये. हा, तरी पण जाऊन शॉपिंग करतो ना. डीमार्टच्या मालकाचं नाव आहे राधाकृष्ण दमानी. काय नाव आहे? तिकडून आयडिया घेतली त्या गुजराती माणसाने. बोलला हे आपण आपल्या भारतामध्ये जाऊन करू शकतो. आणि त्याने एक दुकान चालू केलं होतं. एकाचे 10 झाले, 10चे 100 झाले, 100चे 1000 झाले, 1000चे 10,000 झाले. आता गावागावात गेला ना आपल्याला घेऊन जाणार तो आता काय. आणि आपण जातोय ट्रॉली घेऊन. 2000चं घ्यायला जातोय, 10,000चं नंतर हिशोब करतोय, 8,000 गेले कुठं. बरोबर की नाही मॅडम? तर इथे आपल्या कंपनीचे एमडी आहेत सुनील खोत सर, ज्यांना डायरेक्ट सेलिंगचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता आपल्या कंपनी सांगली जयसिंगपूर वरून कंपनी आहे ही. कोल्हापूर माहिती आहे ना तुम्हाला? जयसिंगपूर म्हणजे नरसोबाची वाडी, तिथे दत्तांचं ठिकाण आहे, माहित असेल तुम्हाला. 9 लाखापेक्षा जास्त लोक आता आपल्या कंपनीमध्ये असोसिएट आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल मी आलो तर कंपनीवर उपकार केले. तुमच्या आधी किती आहेत? ऑलरेडी आहेत. तुम्ही आले नाही आले तरी काही फरक पडणार नाही कंपनीला. याचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. या 9 लाखापैकी 15 लोक असे आहेत ज्यांनी ह्या बिझनेसची सुरुवात 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी केली होती आणि 1 करोडपेक्षा जास्त इन्कम केलेला आहे. किती रुपयाची खरेदी करून? 1680. 5000 लोक असे आहेत की ज्यांनी लखपती म्हणजे ज्यांनी 1 लाख ते 10 लाख रुपयाचं अर्निंग केलेलं आहे. असे किती लीडर्स आहेत? 5000. 150 लोक असे आहेत ज्यांनी स्वतःच्या गाड्या घेतलेल्या आहेत इकडून. हे का सांगतोय तुम्हाला? ह्यांनी पण तुमच्या माझ्यासारखीच किती रुपयाची खरेदी केली होती? जसे मी पण किती रुपयाची खरेदी केली होती? या 9 लाखामध्ये मी पण आहे. या 9 लाखामध्ये सगळेच आहेत जे आता इथे आम्ही आलोय ते बाहेरून. ओके. सर्वात महत्वाची गोष्ट, कुठे जॉबला लागले तर जॉब मधून सॅलरी किती दिवसात मिळते? महिन्यातून एकदा मिळते की नाही? दिवसातून पैसे मिळाले तर आवडतील की नाही? इथे दिवसातून 2 वेळा मिळतात. म्हणजे महिन्यातून 60 वेळा सॅलरी मिळते. किती वेळा? 60 वेळा. ते घ्यायसाठी काम करावं लागतं. अशीच नाही मिळेल. ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, इथे कंपनी डेली टू डेली पे आउट देते. काय देते? रोजच्या रोज डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवून देते कंपनी. ओके. आता ह्याच्यासाठी करायचं काय आहे? काय सांगितलं होतं करायला? सांगा चला प्रत्येकाने. काय सांगितलं ते करायला? पहिलं काम काय करायचं? त्याच्यात शॉपिंग करायची. किती रुपयाची? 1680. व्हेरी गुड. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 1680 ची खरेदी करायची. 3 स्टेप करायचे आहेत आपल्याला फक्त. किती? 3 स्टेप. 1680 पैकी पहिले 80 रुपये गव्हर्नमेंटला लीगली जीएसटी जातो. म्हणजे तुम्ही दिलेल्या पैशापैकी 80 रुपये कुणाला गेले? गव्हर्नमेंटला गेले. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटला आता मदत करताय. लक्षात घ्या. सेकंड काम काय करायचंय? आपल्याला प्रमोशन करायचंय. किती लोकांपर्यंत आपल्याला प्रमोशन करायचंय सांगितलंय? 2 लोकांपर्यंत प्रमोशन करायचंय. पण आपण 2 ला सांगितलं की 2 येतील का लगेच? 2 ला आणण्यासाठी कदाचित 10 ला सांगावं लागेल, 20 लोकांना सांगावं लागेल. पण आपल्याला पाहिजे किती? 2 बूंद जिंदगी के. ऐकले ना पोलिओचं? तसेच 2 लोकच पाहिजेत आपल्याला. कशासाठी? आपला बिझनेस करण्यासाठी. पण ती जिवंत पाहिजेत मॅडम. कशी पाहिजे? जिवंत. ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. ज्यांना काय बनायचंय? ब्रँड बनायचंय. लक्षात घ्या. अशी 2 पाहिजेत. मेलेली नको. लक्षात घ्या. अशी जिवंत 2. मग तुमच्या आजूबाजूला किती आहेत आणि तुम्ही आहात ना नक्की जिवंत? मग सगळे 1680 देऊन जाणार आहेत आता. ठीक आहे. बघा मला माहिती आहे ह्याच्यातले सगळे देत. लॉ ऑफ ॲव्हरेज काय सांगतो? जेव्हा दुकानात जाता साडीमध्ये, साडीचं दुकान घ्यायला किंवा ड्रेसच्या दुकानात जाता, सगळेच घेतो का ड्रेसवाल्याकडून? पण सगळ्यांना दाखवतो ना ड्रेसवाला.
आणि त्याला पण माहित आहे सगळ्या घेणार ज्याची लायकी आहे. का सांगितलं असं? कारण पैसे असेल तीच घेईल, नसेल ती कशाला घेईल? ती फक्त विंडो शॉपिंग करून जाते. आमच्याकडे बोलतात विंडो शॉपिंग. लक्षात घ्या. तर इथे पण बिझनेस तेच करणार ज्यांचे विचार मोठे आहेत. कारण आपल्या बिझनेसचा स्लोगनच आहे बडी सोच बडा बिझनेस. स्लोगन काय आहे? बडी सोच बडा बिझनेस. आणि हिंदी मध्ये एक म्हण आहे, छोटी सोच और पैर की मोज जिंदगी में कभी आगे बढ़ने. म्हणजे छोटे विचार आणि पायाला जर आपला मुरगळलेला असेल तर चालू शकतो का आपण? चालू शकतो का मॅडम? मग तुमचे छोटी सोच आहे का मोठी सोच आहे ती नंतर कळेल मला. 1680 किती जणी देतात त्याच्यावर. ठीक आहे. तर असे आपल्याला फक्त पाहिजेत किती? 2 लोक. 2 लोक आले की आपल्याला किती रुपये मिळतात? पटकन बोला. 1500. कळाले तुम्हाला मग सगळं? मला सांगायची गरज नाही. 1500 मिळतात आणि अकाउंटला किती येतात? व्हेरी गुड. देखो सर, ये हमारे महाराष्ट्र की पब्लिक है, उनको सब समझ में आता है लेकिन करता कोई नहीं. छत्रपति शिवाजी महाराज के. सब समझ में आता लेकिन करता कोई नहीं. मला सगळं माहिती आहे बोलणारे लय जण भेटतात. मग त्याला विचारतो पैसे किती येतात तरी तुला? बोलतो काहीच नाही. मग बँक खोलून दाखव जर अकाउंट. 2 लाख. खात्यावरती कर्ज असतं, मग ते मार्च एंडिंगला उतरवायचं असतं, परत सोसायटीचं चढवायचं असतं. आमच्याकडे असेच मिळतात आम्हाला. तिसरं काम सर्वात महत्वाचं आहे बघा. पहिलं काम केलं प्रोडक्ट मिळेल, दुसरं काम केलं प्रोडक्ट मिळेल, एकदा 1200 मिळतील. परत किती उड्या मारल्या तरी 1 रुपये पण देणार. मग करावं काय लागेल? दररोज पैसे कमवण्यासाठी ही जी 2 लोक आलेत त्यांना काय करावी लागेल? हेल्प करावी लागेल, त्यांना टीच करावं लागेल, त्यांना सपोर्ट करावं लागेल आणि त्यांना एज्युकेशन द्यावं लागेल. आणि हेच सगळं आम्ही तुम्हाला दर 3 महिने कंटिन्यू ऑनलाईनमध्ये शिकवणार आहे. फिजिकली मीटिंग पण असणार आहे. मी आता जसं आलोय तसं दर महिन्यातून मी एकदा येणार आहे. दररोज तर याला जमणार, लक्षात घ्या. पण महिन्यातून एकदा येणार मी. पण नेक्स्ट टाइमची मीटिंग नवीन लोकांसाठी, जॉईन झालेल्या लोकांसाठी असते. मग त्यांच्यासाठी वेगळी इंजेक्शन आहेत माझ्याकडे. पैसे 33,000 कसे येतील त्यासाठी, लक्षात घ्या. तर महत्वाचं काम कोणतं आहे? तिसरं काम आलेल्या लोकांना हेल्प करायचे, टीच करायचं आणि सपोर्ट करायचं. आता हे केल्यामुळे तुम्हाला दररोज पैसे कसे मिळतील ते सांगतो. किती लोकांना आवडतील पैसे कमवायला? चांगल्या वाजवा चला तुमच्यासाठी. आता पहिलं दररोज इन्कम कमवण्यासाठी आपला पहिला